ही बघा फुलकोबी आणि बटाट्याची ग्रेव्हीदार धाबाटाईस भाजी। चला तर आता आपण ही भाजी करून बघूया। नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मी आज फुलकोबी आणि बटाट्यांची भाजी फुल धाबाटाईस बनवणार आहे आणि यासाठी जे साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। 1 चम्मच कलमी पावडर घेतलेला आहे, स्वादानुसार मीठ घेतलेला आहे, धना पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, 2 चम्मच मिरची पावडर घेतलेला आहे, हळदी पावडर अर्धा चम्मच घेतलेला आहे, 1 चम्मच बेसन घेतलेला आहे। हे तेलात आपण भाजून टाकूया। 4 चम्मच मी खोबरा पावडर घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि मिरे पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे कट करून, 2 कांदे घेतलेले आहे कट करून। याची आपण मिक्सर पॉट मध्ये पेस्ट करून घेऊ। आणि जर तुमच्या घरी कलमी पावडर आणि मिरे पावडर नसेल तर ही बाजारातून किंवा किराणा दुकानातून ही पुडी आणायची आणि ही भाजून टाकायची आणि मिक्सर पॉट मध्ये बारीक करून भाजीमध्ये सोडायची। चला तर मग आता आपण भाजी करून बघूया। गॅस ऑन केली, यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकू। हे छान गरम होऊ देऊ। आपण ह्या कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडी हळद टाकू आपण। छोट्या चम्मचनी 1 चम्मच। त्यामध्ये आपण ही फुलकोबी फ्राय करून घेऊ। ही फुलकोबीचे जे पत्ते आहेत हे माझ्या घरी खूप आवडते आणि भाजी खूप रुचकर लागते, त्यामुळे मी हे पत्ते टाकले। ही फुलकोबी आपण फ्राय करू आणि छान हे मिक्स करून घेऊ। असे छान मिक्स करून घ्यायची आणि ही फक्त 5 मिनिट होऊ द्यायची तेलामध्ये छान फ्राय। त्यामुळे काय होतं, भाजी धाबाटाईस छान भाजी होते आणि भाजी पण छान रुचकर लागते। आपले 2 मिनिट झालेले आहे। आपली ही भाजी फुलकोबी व्हायची आहे। आणखी 2 मिनिट आपण हे अशी परतून याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि त्यानंतर बघू 2 मिनिटानंतर। आपले 2 मिनिट झालेले आहे। आता झाकण उघडून आपण ही भाजी एका प्लेट मध्ये काढून घेऊ। फ्राय करताना मात्र आपण पाणी वगैरे टाकायचे नाही, फक्त 2 चम्मच किंवा 3 चम्मच तेल टाकूनच आपण फ्राय करायची। हे बघा आपल्या कोबीला पण छान कलर आलेला आहे। आता फोडणीसाठी आपण यामध्ये तेल घालू 4 चम्मच। हे गरम होऊ देऊ। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये हे टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट केली होती ही आपण तेलामध्ये सोडू। छान असे मिक्स करून घेऊ। आपली टोमॅटो पेस्ट आणि कांदा झालेला आहे, त्यामध्ये आपण बेसन भाजून घेऊ। एक मिनिट। आपला 1 मिनिट झालेला आहे। छान तेलामध्ये बेसन पण भाजले गेलेलं आहे। त्यानंतर आपण लसूण जिऱ्याची पेस्ट टाकू आणि ती पण छान मिक्स करू। आपण ह्या भाजीसाठी ज्या वस्तू काढलेल्या होत्या, हळद, मिरची पावडर, धना पावडर, स्वादानुसार मीठ, कलमी पावडर, मिरे पावडर आणि जिरे पावडर, हे आपण छान यामध्ये मिक्स करू। त्यानंतर आपण हिरवी मिरची घालू, ती पण छान मिक्स करून घेऊ।
त्यानंतर फ्राय केलेली आपण ही फुलकोबी यामध्ये घालू. ही पण छान मिक्स करून घ्यायची. त्यानंतर हे उकडलेले बटाटे होते हे यामध्ये घालू आणि यामधले 2 तुकडे आपण ग्रेव्हीसाठी काढून घेऊ. हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं. उकडलेल्या बटाट्यामुळे भाजी खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही उकडलेले बटाटेच घेऊन भाजी करा. त्यात मिक्स करायचं. मिक्स करायचं असं आणि 2 मिनिटं यावर झाकण ठेवायचं. आपले 2 मिनिट झाले आहे. आता झाकण उघडून बघायचं. भाजी अशी परतून घ्यायची आणि त्यामध्ये आपण खोबरा पावडर जे होते खोबरा पावडर टाकायचं. खूप छान मिक्स करून घ्यायची. आलूचे काढलेले होते ते आपण आलूचे तुकडे आपण यामध्ये टाकून देऊ. यामुळे छान ग्रेव्ही येते भाजीला. आणि मिक्सर पॉट मध्ये आपण टोमॅटो पेस्ट आणि कांदा पेस्ट केलेली होती हे पाणी धुवून यामध्ये टाकून द्यायचं. आता ही भाजी आपण 5 मिनिटं झाकून ठेवू. आता 5 मिनिट आपले झालेले आहे. आता भाजी झाली की नाही हे आपण करून पाहून घेऊ. छान ग्रेव्हीदार ढाब्या टाईप्स आपली भाजी झालेली आहे. आता आपण गॅस ही ऑफ करायची आणि प्लेटमध्ये सर्व करायची. मी घरी केलेला मसाला आहे हा 1 चमच मी हा मसाला टाकते. हा गरम मसाला आहे. गरम मसाला ही छान आपण मिक्स करून घेऊ. घरी बनवलेला आहे मी हा गरम मसाला. बाजारात पण मसाले वगैरे मिळतात, तोही मसाला तुम्ही टाकला घरी तरी चालते. आता बाउलमध्ये आपण ही भाजी काढून घेऊ. बघा तर किती छान ग्रेव्हीदार भाजी झालेली आहे आणि ढाबा टाईप भाजी झालेली आहे. आपले कोबीचे जे फूल होते ते पण या भाजीमध्ये विरघळलेले नाही. छान आपल्या भाजीला तर्री पण छान उमटलेली आहे. या भाजीत वरून छान असा सांबार टाकायचा. तुम्ही पण तुमच्या घरी अशी भाजी करून बघा आणि तुम्हाला जर माझी भाजी छान आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.